बीड हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराडांसोबत आता PSI राजेश पाटील यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। कारण एक महत्त्वाचं सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। त्या सीसीटीव्हीमध्ये वाल्मिक कराडांसोबत सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे यांच्यासोबत PSI राजेश पाटील हे सुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय। 29 नोव्हेंबर 2024 रोजीचा हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे PSI राजेश पाटील यांचं आरोपींसोबत काय कनेक्शन आहे, एकंदरीत या बीड हत्येशी त्यांचं काय कनेक्शन आहे आणि हे सीसीटीव्ही समोर आल्यामुळे PSI राजेश पाटील यांना आरोपी केलं जाईल का, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। 29 नोव्हेंबर 2024 रोजीचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। विष्णू चाटेच्या केज इथल्या एका कार्यालयाबाहेरचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड सोबत सुदर्शन घुले, सांगळे, विष्णू चाटे आणि कृष्णा आंधळे हे सर्व आरोपी असल्याचं पाहायला मिळतंय। त्या व्हिडिओमध्ये त्यांची चर्चा होताना पाहायला मिळते। याआधीही PSI राजेश पाटील यांचा एक व्हिडिओ, एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालेला होता। साधारण 1 महिन्यापूर्वीचा हा सीसीटीव्ही फुटेज होता। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्याच्या आदल्या दिवशीचा म्हणजे 8 डिसेंबर रोजीचा तो सीसीटीव्ही फुटेज होता। आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये PSI राजेश पाटील यांच्यासोबत आरोपी सुदर्शन घुले आणि धनंजय देशमुख, जे संतोष देशमुखांचे भाऊ आहेत, ते सुद्धा पाहायला मिळालेले होते। त्यावरून अनेक चर्चा रंगलेल्या होत्या। त्यानंतर त्याच्या पुढच्याच दिवशी धनंजय देशमुख यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं। धनंजय देशमुख हे असं म्हणाले होते की त्या दिवशी केजच्या त्या हॉटेलमध्ये धनंजय देशमुख त्यांच्या मित्रांसोबत चहा प्यायला गेले। त्यावेळेस तिथे सुदर्शन घुले आणि PSI राजेश पाटील हे चर्चा करत होते। त्यांनी धनंजय देशमुखांना पाहिलं आणि PSI राजेश पाटील यांनी धनंजय देशमुखांना बोलावून घेतलं आणि त्यावेळेस त्यांच्या काही चर्चा झाली, असं एकंदरीत स्पष्टीकरण धनंजय देशमुख यांनी त्यावेळी दिलेलं होतं। मात्र आता धनंजय देशमुखांसोबतचं राजेश पाटील यांचं ते सीसीटीव्ही फुटेज आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता पुन्हा एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळे राजेश पाटील यांच्या आणखी अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। मात्र राजेश पाटील यांना आरोपी केलं जाईल का, हा इथे महत्त्वाचा प्रश्न आहे। राजेश पाटलांना आरोपी करावं अशी मागणी देशमुख कुटुंबियांकडून केली जाते। याचबरोबर सुरेश धस यांच्याकडूनही राजेश पाटलांना आरोपी करा अशी मागणी होतीये। मात्र राजेश पाटलांना आरोपी केलं जाईल का आणि या प्रकरणात आणखी काय काय समोर येईल, सीसीटीव्ही आणि SIT या सीसीटीव्ही नंतर पुढे काय ऍक्शन घेईल, हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा मुंबई तक।